पुण्यामधल्या खराडी रेप पार्टी प्रकरणामध्ये एक अपडेट येते। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हायकोर्टात जाणार असल्याचं कळतंय आणि गुन्हा रद्द करण्यासाठी खेवलकर हायकोर्टात जाणार असल्याचं कळतंय। पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून अजूनही जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला नाहीये। तेव्हा खेवलकरांकडून आता हायकोर्टामध्ये सगळं प्रकरण नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कळतं आहे। तर गुन्हा रद्द करण्यासाठी खेवलकर आता हायकोर्टात जाणार असल्याचं कळतंय। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि पुण्यातल्या खराडी येथे झालेल्या रेप पार्टी प्रकरणामध्ये सध्या ते अटकेत आहेत। आता ते हायकोर्टमध्ये जाणार असल्याचं कळतंय। तर पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून अजूनही जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला नाहीये। आणि या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे थेट आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आता हायकोर्टात जाणार असल्याचं कळतंय। अजूनही त्यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज दिलेला नाही असंही कळतंय। काय काय नेमके तपशील आहेत या प्रकरणात सध्याचे? नक्कीच अनुपमा, खरं तर या ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यापासून खेवलकर असेल किंवा खडसे कुटुंब असतील हे प्रत्येक वेळी म्हणत आले की हा जो गुन्हा आहे हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या प्रकारचे त्यांनी युक्तिवादसुद्धा त्यांच्या वकिलांनी कोर्टात केलेला आहे। प्रांजल खेवलकर आहेत त्यांना फक्त राजकीय सूडबुद्धीतून या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे असं त्यांचा आरोप केला होता। आणि ती जी आता FIR त्यांनी दाखल केलेली आहे तर ती FIR कशा प्रकारे रद्द करता येईल या अनुषंगाने आता त्यांचे वकील जे आहेत ते हायकोर्टात जाणार असल्याची सूत्रांची या ठिकाणी माहिती आहे। खरं तर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करून खेवलकरांचे जे वकील आहेत ते आता हायकोर्टामध्ये जाणार आहेत आणि तिथं ते युक्तिवाद करणार आहे की हा संपूर्ण प्रकार आहे तो कट रचला गेलेला आहे। त्यामध्ये प्रांजल खेवलकर आहेत त्यांना अडकवण्यात आलेला आहे। अशा प्रकारची तयारी जी आहे ते खेवलकरांच्या वकिलांकडून करण्यात येते आणि आता सूत्रांकडून याची माहिती मिळाली आहे की ती FIR जी आहे तीच रद्द करण्यासाठी आता खडसे किंवा अर्थात म्हणजे प्रांजल खेवलकर आहेत त्यांचे जे वकील आहेत ते आता हायकोर्टाच्या दारात जाणार आहेत। आणि संपूर्ण या प्रकरणामध्ये आता जर आपण बघितलं तर 7 जणांना न्यायालयीन कोठडी या प्रकरणात दिलेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज जो आहे तो अजून दाखल केला गेले नाहीये। ते वाट बघतात की ही केस कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल आणि हायकोर्टातनीच जो गुन्हा दाखल केलेला आहे तो कॅन्सल करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता यावर नक्की काय सुनावणी होईल किंवा हायकोर्ट काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर जे आहेत ते आता हायकोर्टामध्ये जाऊन FIR कॅन्सल करण्याच्या प्रयत्नात आहेत। ठीक, निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून आम्ही पुण्यामधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा गुन्हा रद्द करण्यासाठी आता खेवलकर हायकोर्टमध्ये जाणार आहेत। आत्तापर्यंत त्यांनी जामीन अर्ज केलेला नाही। केस कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता हायकोर्टाचे दरवाजे ते ठोकणार आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने सगळं प्रकरण आता पुढे जात आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। खेवलकरांकडून अजूनही जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये।